नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। तर आज आपल्या किचन मध्ये आपण सी फूड फेस्टिवल मध्ये मिळते अगदी तशी कुरकुरीत, खूप जास्त वेळ कुरकुरीत राहणारी फिश फ्राय बनवणार आहोत। तर ही फिश फ्राय बनवण्यासाठी खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून ती फिश तळल्यानंतर लवकर मऊ पडणार नाही, अगदी कुरकुरीत अशीच राहणार। वरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट ज्युसी, अजिबात वातट किंवा कोरडी होत नाही, त्यासाठी छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग पटकन ही कुरकुरीत फिश फ्राय कशी बनवायची ते बघूया। आणि आजची ही रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। सुरू करूया। माशाचे तुकडे फ्राय केल्यानंतर ते वरून छान लागतात, कारण वरून आपण त्याला मसाल्याचं कोटिंग केलेलं असतं, छान लागतात। मग आतमध्ये त्यांना अजिबात मीठ मसाला लागत नाही। त्यामुळे आपण इथे या माशांच्या तुकड्यांना हळद, मीठ आणि कोकम आगळ लावून 1 तासभर मुरत ठेवलं होतं, त्यामुळे ते आतपर्यंत त्याला छान मीठ लागतं। आता वरची कोटिंग करण्यासाठी, वरी छान मसाल्याचा एक लेअर देण्यासाठी आपण इथे फ्रेश मसाला बनवणार आहोत। त्यासाठी मी ते बेडगी मिरची आणि जी तिखट मिरची असते अशा दोन्ही मिरच्या मी तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या। आता त्या पाण्यातनं काढून आपल्याला इथे मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत। तर इथे मी 4 ते 5 बेडगी मिरची आणि 4 ते 5 तिखट मिरची असं समप्रमाणात घेतलेल्या आहेत। तुम्हाला तिखटाचं प्रमाण किती हवं त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये मिरची ॲड करू शकता। त्यानंतर लसूण पाकळ्या, आलं आणि त्याचबरोबर फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ आणि कोकम आगळसुद्धा थोडंसं घालून हे मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे। साहित्याची लिस्ट योग्य असं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। तुम्ही बघू शकता यामध्ये फक्त मिरची भिजत घातलेलंच अगदी 2 चमचे पाणी घालून याची मी छान पेस्ट मिक्सरला वाटून घेतलेली आहे। आता पुढची कृती करण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे। त्या ताटामध्ये आपल्याला एक माशाचा तुकडा घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अगदी तळ हातापेक्षा सुद्धा आकाराने मोठा असा माशाचा तुकडा आहे। आता मिक्सरला वाटून घेतलेला मसाला या माशाच्या तुकड्यावरती आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। तुम्ही या ठिकाणी हाताने सुद्धा लावून घेऊ शकता। एक छान पातळ अशी लेयर द्यायची आहे, खूप जास्त मसाला लावायचा नाही। तुम्ही बघू शकता अगदी हलकी अशी मी यावरती लेयर लावलेली आहे। अशाच पद्धतीने तिन्ही माशांच्या तुकड्यांना एक एक बाजू मी हा मसाला छान पद्धतीने लावून घेतलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान मसाला व्यवस्थित मी लावून घेतलेला आहे। तर या ठिकाणी तिन्ही माशांच्या तुकड्यांना छान मसाला दोन्ही बाजूने एकसारखा मी लावून घेतलेला आहे। आणि फ्रेश मसाला बनवल्यामुळे या माशांच्या तुकड्यांना, त्या मसाल्याला रंग खूप छान आलेला आहे। आता हे माशांचे तुकडे आपण अर्धा तास असेच मसाला लावून ठेवून देऊया, त्यामुळे आतपर्यंत त्या माशांच्या तुकड्यांना तो मसाल्याचा एक फ्लेवर छान येईल। आणि खाताना सुद्धा फक्त वरच्याच कोटिंगला आपल्याला मसाला न लागता आतपर्यंत सुद्धा त्याचा एक छान हलका फ्लेवर येतो। त्यामुळे आपल्याला मसाला लावल्यानंतर एक अर्धा तास हे माशांचे तुकडे मुरत ठेवायचे आहेत। तर तिकडे बाजूला आपण माशांचे तुकडे ठेवलेले आहेत, अर्धा तास होत आलेला आहे। ते छान असे कुरकुरीत बनवण्यासाठी, वरचं आवरण बनवण्यासाठी इथे मी बारीक रवा 1 वाटी, अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी बेसन पीठ घेतलेलं आहे। साधारण 4 चमचे हे बेसन पीठ आहे। त्यामध्येच अर्धा चमचा मालवणी तिखट आहे। मालवणी तिखट नसेल तर रेग्युलर तुम्ही भाजीसाठी जे लाल तिखट वापरता ते तिखटसुद्धा घालू शकता। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आणि लाल तिखट जर तुम्ही घातलेलं असेल तर त्यामध्ये अगदी पाव चमचा फिश मसाला घालायचा, त्यामुळे त्या वरच्या आवरणाला सुद्धा खूप छान चव येते। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता फिश फ्राय करण्यासाठी गॅसवरती पॅन ठेवूया आणि पॅनमध्ये आपल्याला तळण्यासाठी तेल घालायचं आहे। फिश तळल्यानंतर
ते तळलेलं तेल वाया जातं. त्यामुळे आपल्याला फिश तळत असताना एकसाथ खूप जास्त तेल घालायचं नाही. परत तुम्हाला तेल कमी वाटलं तर परत तुम्ही मासे तळण्याच्या अगोदर त्यामध्ये तेल परत ॲड करू शकता. पण एकदाच आपल्याला खूप जास्त तेल यामध्ये घालायचं नाही. आता हा एक माशाचा तुकडा उचलून आपल्याला पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या प्रमाणामध्ये आपण इथे मसाला लावून घेतलेला आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पिठावरती हा तुकडा ठेवायचा आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला अगदी हलक्या हाताने यावरती हा रवा लावून घ्यायचा आहे. खूप जास्त रवा लावून हाताने थोपटून यावरती खूप जास्त बसवायचा नाही. तसं लावल्यामुळं काय होतं की ते आवरण तळल्यानंतर अलगद बाजूला निघून जातं. त्यामुळे आपल्याला अजिबात यावरती हाताने दाबून प्रेस करून रवा लावून घ्यायचा नाही. व्हिडिओमध्ये आपण कुठेही यावरती अजिबात प्रेस करून दाब देऊन रवा लावलेला नाही. हलक्या हाताने दोन्ही बाजूला लावून आपल्याला मीडियम फ्लेमवरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तळून घ्यायचा आहे. आता आपण तळत असताना खालची बाजू छान तळते, पण वरची बाजू काय होते, तो रवा त्या माशाला जो ओलसरपणा आहे, तो मसाला आहे, त्यामध्ये तो रवा भिजला जातो आणि तो नंतर व्यवस्थित कुरकुरीत होत नाही. त्यामुळे आपल्याला लगेचच एक बाजू तेलामध्ये छान फ्राय होत असताना वरची जी बाजू आहे त्यावरती व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे गरम तेल आपल्याला सोडायचं आहे. त्यामुळे वरची बाजू जास्त मसाल्यामध्ये भिजली जाणार नाही. त्या गरम तेलामुळे ती वरची बाजूसुद्धा, तो वरचा मसालासुद्धा थोडासा क्रिस्पी व्हायला सुरुवात होते. कारण खालची बाजू छान अशा रंगावर तळून होईपर्यंत वरचा जो आपण रवा लावलेला आहे तो मसाल्यामध्ये पूर्ण भिजला जातो आणि त्यामुळे ही फिश अजिबात कुरकुरीत होत नाही आणि थंड झाल्यानंतर ती लगेच मऊ पडते. त्यामुळे कुरकुरीत राहण्यासाठी ही छोटीशी टिप्स आहे. त्यामुळे मच्छी तळत असताना अशा पद्धतीने खालची बाजू तळून होईपर्यंत बाजूला जे गरम तेल आहे ते वरच्या बाजूने आपल्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमचाने सगळ्या बाजूने सोडायचं आहे. त्यामुळे वरची बाजूसुद्धा त्या तेलामुळे छान कुरकुरीत व्हायला सुरुवात होते. मीडियम फ्लेमवरती 1-2 मिनिटं झालेली आहेत आणि खालची बाजू बऱ्यापैकी छान क्रिस्पी झालेली आहे. तर दुसऱ्या बाजूने आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पलटून घेऊया. गॅसची फ्लेम लो करून किंवा हाय फ्लेमवरती आपल्याला फिश तळून घ्यायची नाही. लो फ्लेमवरती जर तुम्ही फिश तळून घेतली तर ती खूप तेलकट होते आणि ती जास्त वेळ तेलामध्ये राहिल्यामुळे ती अगदी रबरासारखी आणि वातट होते. आणि हाय फ्लेमवरती जर तुम्ही ही फिश तळून घेतली तर ती लवकर वरची बाजू करपली जाते आणि आतमधून ती फिश तशीच कच्ची राहते. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती फक्त 2 ते 2.5 मिनिटं एक बाजू आणि दुसरी बाजू 2 ते 2.5 मिनिटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूने खरपूस अशी ही फिश फ्राय तयार झालेली आहे. छान अशी तळून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायची आहे. बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटेल अशी आपण कुरकुरीत क्रिस्पी फिश फ्राय केलेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून तुम्हीसुद्धा घरी अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये किंवा सी फूड फेस्टिवलमध्ये मिळते अगदी तशीच फिश फ्राय तुम्ही घरी बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी चॉपिंग बोर्डवरती किंवा एखाद्या जाळीवरती तुम्ही फिश फ्राय केल्यानंतर ठेवायची आहे. त्यामुळे त्याला वाफ धरली जात नाही आणि त्याचं एक्स्ट्राचं तेल जे आहे ते जाळीवर ठेवल्यानंतर खाली एखादी प्लेट ठेवायची, त्यामध्ये ते निथळून तेल येऊ शकतं. तर पहिला माशाचा तुकडा तळून झालेला आहे. दुसरा माशाचा तुकडासुद्धा आपण तशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. सुरुवातीप्रमाणेच राहिलेले पीससुद्धा आपले आता तळून झालेले आहेत. आता फिश म्हणल्यानंतर सोबत लिंबू तर हवाच. तर इथे आपण आता एक लिंबू कट करून घेऊया. फिश आपली पूर्णपणे तळून तयार आहे. सगळे खाण्यासाठी वाट बघत आहेत, त्यामुळे पटकन आपण सर्व करून घेऊया. तर अशा पद्धतीने कुरकुरीत मी फिश फ्राय केलेली आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण खूप साध्या सोप्या पद्धतीने सी फूड फेस्टिवलमध्ये मिळते अगदी तशीच कुरकुरीत
सुरमई फिश फ्राय केलेली आहे. सुरमई फिश म्हणूनच नाही तर तुमच्याकडे दुसरी कोणती फिश असेल आणि तो तळण्याचा बेत असेल तर व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण सविस्तर माहिती दिलेली आहे ती पद्धत वापरून तुम्ही कुरकुरीत अशी फिश फ्राय करू शकता. तर या ठिकाणी आता आपण ही फिश तोडून बघूया. आपण ज्या पद्धतीने फिश तळली आहे त्यामुळे ही फिश आतूनसुद्धा अगदी ज्युसी रसरशीत होते. अजिबात ती कोरडी होत नाही किंवा वातटसुद्धा होत नाही. तर आजची ही फिश तळण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. आता फिश तळल्यामुळे त्याचा घरभर सुवास पसरलेला आहे आणि सगळे आतुरतेने फिश खाण्यासाठी थांबलेले आहेत. त्यामुळे परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.